काय झालं आज आहे ना आम्ही दोघ जण चाललो येवल्याला. कारण का बरं माहितीये का मोठी दीदी आहे ना लक्ष्मीची मोठी आत्या तिला ना कावीळ झालेली आहे. आणि त्या काविळीसाठी आहे ना काका गेले होते औषध आणायला याला. ए बाई चला की राया इकडे ये ना 2 मिनिटं हो दे ना बोलणं माझं थांब ना थोडीशी. तर आहे ना ते गेले याला दादा तिला सांगितलं तू शांत बस ना थोडासा मला ते बोलू तर दे ना सगळ्यांना सांगते. तर तिला ना कावीळ झाली. मग ती काय म्हणे म्हणजे का दवाखाना करून आली रक्तलघवी चेक केलं सगळं ते रिपोर्ट मध्ये आलं ना. तर तिला ना नेहमी का बरं काय माहिती वरच्यावर कावीळ होती. म्हणजे त्याचं कारण असं पण असू शकत आहे बरं का. तुम्ही कमेंट करून सांगा. तिच्या वेळेस मला कावीळ झाली आणि तेव्हा एवढे हे नव्हते लसी बिसी काही नव्हत्या. आम्हाला इनमेन 3 इंजेक्शन द्यायचे 7व्या 8व्या 9व्या महिन्यामध्ये. त्याच्यामुळं काय माहिती ते पण एक कारण असू शकत आहे बरं का. मग दवाखाना झाला. पण आमच्या इथं ना चास दामोरी म्हणून तिथं ती याची कावीळीची माळ भेटती आयुर्वेदिक. तर हिला नाही का लक्ष्मीला पण घातली होती मी तुम्हाला दाखवलं होतं पा. तर तिथं ना खूप लांबून लोक येत्या. आणि मग ती माळ घातली का त्यांनी पण उतरती असं सगळं जण म्हणतात. आणि मी पोरांच्या आणि घरातल्या कुठल्या सदस्याच्या बाबतीत आहे ना अशी निष्काळजीपणा करत असते. कोणी म्हणतं ना आणि मग आपण ते उपाय करत राहायचं. कारण कसं कोणी काय करतं काय विश्वास आहे तुमचा आणि आमचा येतं काय असं म्हणून नसतं चालत आहे की नाही. लांबून लोक येतात तिथं. आणि आम्हाला जवळ आहे. किती किलोमीटर आहे 26 किलोमीटर. मग लक्ष्मीचे बाबा सकाळी गेले उठले आणि ती माळ घेऊन आले. मग म्हटलं चला ए आणि उडू नको दादा तिला पडन ना ती. चला लवकर तिला औषध घ्या आलं पाहिजे. हा थांबा औषध हा त्याच्या बरोबर आहे ना छोटस औषध पण द्यायचं. मग म्हटलं चला आता जायचंय ना मग ब्लॉग पण घेऊन टाकू. ब्लॉग होऊन जाईल. लक्ष्मी सोनू थोडीशी शांत बस. ही माग लागली सरळ उभ्या बाई माग लागली म्हणती आई मला घेऊन चाल. पण आहे ना 2 जण माग लागले म्हणते आई आम्हाला घेऊन चाल. पण आहे ना आम्ही स्कूटीवर चाललो. यावला काय इथून 15-16 किलोमीटर आहे आम्हाला. पण तिची ना गॅस टाकी संपली. लग्नात दिलेला होता बरं का गॅस तिला तिचं या इकडे आहे ना या नावावर. मग यावला आहे जवळ. मग इथूनच भरून द्यावं लागतं. दरवेळेस देतात ते भरून. आपण ना म्हटलं चला आपण जाणारच आहे ना. मग टाकी भरून ठेवली आणि ती पण घेऊन जायची. आणि हे तिचाच फोन आला आणि स्कूटीवर मग पुढं टाकी ठेवायची आणि माग मी आणि लक्ष्मीचे बाबा आम्ही 2 जण. म्हणजे ही कशी माग लागली म्हणते आई मला ऊन खूप आहे ना पैसे ऐक ना ती म्हणे थोडा कढीपत्ता निवर असेल ते घेऊन मी थोडा कढीपत्ता काढतो. थोडासा कढीपत्ता या घेऊन तुम्ही. आणि हे बा भेळ घेतली. आपल्याला याचं कढीपत्त्याचं झाड आहे ना मग त्याच्यामुळं आहे ना तिने फोन करून सांगितला पप्पा मला कढीपत्ता आणा. हे बा पाहुणे रावळे आले काय मी कढीपत्ता देत. झाड पण किती मोठं आहे आपलं कढीपत्त्याचं. हे बा खूप मोठं आहे. आणि त्याच्या नंतर पण इतके झाडं उगले ना. निबर घ्या बरं का. हा आणि किती मोठा घ्या ना. खराब होतो अहो फ्रीज मध्ये ठेवीन ना ती. हा जाता येतं होतं चक्कर. पण मग हे उन्हामुळं जरा चक्कर होणं बंद झालंय ना त्याच्यामुळं. मोदी साहेबांना फिरू नका म्हणून. हा मोदी साहेबांना सांगितलं फिरू नका म्हणून. काळजी घेतली पाहिजे. हा का हा मोदी साहेबांनी सांगितलं फिरू नका म्हणून. हे आणि लक्ष्मीचे बाबा एकदम तंतोतंत सगळं त्यांची वाली हे काय नियम पाळतात बरं का. जेवढं सांगितलं ना मोदी साहेबांनी तेवढं. पण ताईश बाप्पांनी बरपलीकडून असं का झपाटापाटा नाही तर परत लय ऊन होईन बरं का. उन्हाच्या दाकाने लवकर आवरलं. हा ना सकाळी काढून नाही ठेवलं असता लगेच निघलो असतो. तुम्ही तर आठवण करायची. हा ना
तैश बाप्पा खालचा असं दंडीभर, तुम्ही वरती कशाला घेऊन राहिले? शेंड्याचा कवळा राहतो हे बा, हे इथं खाली खालच्या याचा असं ना निब्बर वरती शेंड्याचा लई कवळा राहतो अहो. हा चला चला उन्हामध्ये चला, तुमचं पहिले काम राहतं. अरे काय लेकर आहे, आम्ही उन्हाचं म्हणतो बाहेर येऊ नका, आणि ते उन्हाचं हटकून बाहेर हाय का नाही. मध्ये बाई बी मग बाहेर येते मग की बा, खालचा आहे ना निब्बर राहतो पाला. लय मोठं, लय म्हणजे लय मोठं झाड आहे बरं का. मी आहे ना, आम्ही याची पावडर पण करून ठेवत राहतो बरं का, खूप चांगली राहते ती केसांना, केसवाढीसाठी आहे ना. मी तुम्हाला एखाद्या वेळेस जेव्हा पावडरचा व्हिडिओ करीन का तेव्हा तुम्हाला दाखवन बरं का. आणि मग कोणी आहे ना पाहुणे रावळे आले त्यांना तर देतोच, पण एखाद्या वेळेस काय करतो, यांना वेळ असला का लई मोठा पाला काढून ठेवतो आणि मग पावडर करतो. ती पावडर पण आहे ना खूप उपयोगी असते केसांसाठी, डोळ्यासाठी. चला एवढाच घेतला बस भरपूर झाला. हा ना, बरं चला. चापा याला सफरचंदाला फळ कुठं येले दाखवा बरं. तुम्हाला आहे ना त्या दिवशी फुलं दाखवले ते सफरचंदाचे. सगळेजण लोक काय म्हणतात, सफरचंद आपल्या इकडे येतं का? हे बघा तुम्हाला सांगते बरं का, आमच्या इथं येतं. हे बघा आमच्या इथं सफरचंद दिसतं का? काही फुलं लागली, फुलं तर लय लागेले, पण फळ नीट करून दाखवा ना साहेब मला. तर हां हे बघा दिसलं का? बस सफरचंदाचं फळ पण आहे ना, आणि फुलं पण. फुलं लागली, फुलं तर लय लागेले. हे फुलं लागली काही कळा. आमच्या इथं आहे ना हे सफरचंदाचं झाड पाहिलं लय जण येतं बरं का, म्हणते खरंच येईन. त्यांचं होत राहतो, जवळ आहे ना, मग दवाखान्यात तिकडं येतच राहतात त्या, पण दोघी जवळच राहतात म्हणून. पण आहे ना आता चाललोच येतं, मग लय मोठा बी सुकवून जातो. 8-10 दिवसाला चक्कर झाला का येऊन जातात असं. आणि कढीपत्ता घेतला, कॅरी बॅग मध्ये बांधला, म्हणजे तो मोठा आहे बरं का, बांधून एवढा दिसून राहिला, कॅरी बॅग मध्ये बांधला. आणि आमची कोपरगावची भेळ आहे ना सगळ्यांना लय आवडती लय. आई पैसे कोणाचे पडले इथं? पैसे कोणाचे? तैश बाप्पाचे का? हा का? म्हणजे त्याचा दोघींना पण वेळ घेऊन चालली. पण आता काय माहिती ती लाणी बाहेर जाणार होती, आहे का नाही काय माहिती, मोठी जवळ देऊन येईल तिच्या वाट्याची भेळ. दोघींना भेळ घेतली. आणि ही भेळ आहे ना आमच्या इकडची लय प्रसिद्ध आहे बरं का, कोपरगावची भेळ. मी नाही का बोईसरला पण जायचं असलं का, कोमलची, बबलीची, अनिताची, सगळ्यांची भेळ काही आवडत नाही. दुसरं किती चांगला आला खायला, कोणालाच आवडत नाही. पण भेळ आहे ना आमच्या इथं सगळ्यांना, म्हणजे पाहुणे रावळे पण. आपण जर म्हटलं ना उद्या येणार आहे घरी आहे का, म्हणत्या येणार आहे का भेळ घेऊन या, कोणीच लाजत नाही, कारण भेळच खूप भारी राहते. तुम्ही कधी पण कोणाचा तुमचा जर कधी आमच्या कोपरगावला चक्कर झाला तर भेळ पण घ्या, आमच्या घरी पण या बरं का. आणि भेळ घ्यायला म्हणजे मी घेऊन देईन, भेटायला आले तर मी घेऊन देईन. आमच्या इथली भेळच खूप छान आहे. आणि रोडनी जाणार असले तर भेळ घेऊन जायची. मी काय कोणाची ऍडव्हर्टाईज नाही करीत, पण चविष्टच खूप येते. चला मी आता निघते, ऊन खूप आहे ना त्याच्यामुळं. दादा तुला शिक्षा दिली आणि का बरं करायला? घाम बघ दादा किती आला तुला. ए बाई पोरांकड लक्ष ठेव, उन्हात अजिबात जाऊ द्यायची नाही. लक्ष्मी खाली बाळा पडशील. त्यांना आंघोळी घाल. माझ्या लक्ष्मीबाईला झोपी खाली ये खाली ये, तिकडं पाय तिच्याकडं कर, पाय कशी उड्या मारिते. हे बघा अशी ना हिला इतकं जपावं लागत का बास, कधी नुसती उड्या मारिते, हरणाव आणि उड्याच मारत जाते. सोनू नको उतर ना बाळा नीट ग रानू. हाय ना असं वाटतं पडली ना तर पुढं खिडकीला डोकं लागल, हाय का नाही. पण काय करावं हे लेकरांना ना कळत नाही. सोनू मला एखादा गॉगल दे बरं. आणि अय्या देते का मग मला तुझा गॉगल देतेस का? उन्हामध्ये घालायला तुझा गॉगल देतेस का? अगं तुझा एवढा गॉगल कशा काय चालन? सोनू सोनू मला दाखव मला गॉगल. आणि तिकडे रूम मध्ये बाळा, रूम मध्ये तिच्या वस्तू कशा सांभाळून ठेवेल राहते इथं.
या सगळं तिचं खेळणं बिळणं जे आपल्याला सापडत नाही ना, ते पण कपाटातून याच मोठ्या गाडीवर जात राहतो आम्ही. पण आहे ना हे स्कूटीवर आहे ना, हे काय तिथला हे घेतली, गॅस टाकी घेतली. आणि हे बघा हे अशा औषधं भेटत राहत्या त्या याला कशाला कावेळीला. ते लोक हे औषध पण देत्या. आणि ती माळ कुठे आहे? त्याच्यातच आहे का? ती माळ तुम्हाला तिथं गेले का दाखवून बरं का. तिच्या गळ्यातच माझ्या हाताने बांधून दे. मग हे गॅस टाकी आणि हे औषधं घेतले. आणि आता स्कूटीवर आम्ही त्यांच्याकडं जातो. तिच्या इथं गेले का मग तुम्हाला दाखवण. लय ऊन झालं ना. मग यांनी वाईट कपडे घातले. बरे हलके हलकेच आहे की नाही. लक्ष्मी ए बाईशन हा सपना पोरांना अजिबात बाहेर जाऊ नको देऊ उन्हामध्ये. आणि त्यांना आंघोळी घाल. आणि मेन म्हणजे झोपेला आम्ही आत्ता येतो. तू केली दादा पळू पळू वाटत का तू आंघोळ केली म्हणून? हा आणि अशा कान्या कोपऱ्यावर उभे राहू नका. पुरे मी येईपर्यंत पोरांना अजिबात बाहेर जाऊ नाही द्यायचं. हा आणि त्यांना एक काम कर, आंघोळ घाल आणि झोपी लाव. हा आम्ही आत्ता येतो. 11 किती वाजले आता? 10:30 झाले ना. हां 12 12:30पर्यंत आम्ही लगेच येऊन जाऊ. हां अर्धा पाऊण तासात येतो आणि पटकन येतो उन्हाच्या. हां शनू चालले मी. बाय 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 बाय. हे बघा आलो आम्ही वर्षाताईच्या घरी. आणि लगेच गाडीचा आवाज ऐकल्या पाहिलं का माझं सोन्याचं वासरू कसं आलं बाहेर. तोंड का बरं बारीक झालं? हा वाजवलं काय मम्मीने? मग मग तोंड का बरं छोटं झालं बाळा? हा काय झालं सांग ना. काहीच नाही. हो ऐका ना, ती गॅस टाकी आहे ना आधी घ्या आणि इथंच बाहेरच ठेवा बरं का. गोणी काढून घ्या आणि इथंच बाहेर ठेवा. सगळं ठेवतो काय कामच नाही. हा पण आहे ना आपण उन्हातून आलो ना मग तशीच ठेवा ती. चट त्यांना जेव्हा लागन तेव्हा घेतीन वर आहे की नाही. ते स्वतःच भरत राहत्या बरं का दरवेळेस. तेच येत्या बिचारे तेच नेत्या भरून. पण आज आम्हाला यायचं होतं म्हणून आणलं. आणि तिने मागच्या वेळेस शॉर्टेज होतं ना मग पैसे पुस्तक तिथंच ठेवून आली होती. मग आम्ही काय नाही फक्त भरून ठेवली. आणि आज आलो तर घरपोच पण केली. ते भेळीचं घ्या ना. चला सोनू घरी नाही आहे वाटतं. अयो सोनू घरी नाही आहे वाटतं. नाही अय्या हे आमच्या ताईचं छोटंसं घर. काय करते बाळा? आणि बरं नाही तरी मी मग आता काय करते? आणि साई दादा कुठे गेला? आहे साई दादा आंघोळ करतोय. हे तुझे औषध. थांबा मला तिकडून हो दे दिसत नाही. हे तुझे औषध. हा आणि ही थांबा मी माझ्या हातात तो कढीपत्ता सोनूला पण द्या ताई. मी पाहिलं तिचा दरवाजा लावेल दिसला मला. तिला पण दे. कढीपत्त्याचं झाड वाळून गेले ना ग उन्हाने. हा ना ग. तिकडे तुमच्या तिकडे खूप आहे म्हणून हा. म्हटलं कढीपत्ता. आणि बेळ पण तिला पण द्या. मी नाही खाऊ शकत. तू खायचीच नाही आता. पथ्य नीट नाही धरलं ना. हा ती सोनूची आहे. हाय साई दादा कसा आहे तू? आम्ही पण मस्त. शिदा झालं ना आपल्या आयटीला ऍडमिशन. झालं का? अरे वा अभिनंदन साईश बाळा. तब्या बाबा मध्ये साई दादा अभिनंदन. खूप धन्यवाद. कोणता ट्रेड घेतला रे? माझा ट्रेड फिटर आहे. फिटर आणि अजून फिटर आणि अजून डिझेल मेकॅनिशियन हे 2 ट्रेड मी घेतलेले. आणि 1 जून पासून आमचं कॉलेज सुरू होतं. आपण तुला सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात आहे? मेकॅनिक घेतलं कारण त्याला खूप स्कोप आहे म्हणून. हा ना म्हणजे तू 2 ना हे दिले पण तुला वाटतंय बा त्याच्यात नंबर लागा. डिझेल मेकॅनिक कारण त्याला आता ना सध्या खूप स्कोप आहे.
MNC कंपनी पण आपण अप्लाय करू शकतो व्यवस्थित. आणि राहिल्याविषयी कोणता पण गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म असते, समजा फॉर एक्झाम्पल रेल्वे झाली, CST महामंडळ, त्याच्यात आपण इझी अप्लाय करू शकतो. अरे वा तुला लय भारी झालं ना साईशा. 2 वर्षाचा ट्रेड केला का माझा साई लगेच पैसे कमवायला लागन, कामाला लागन, है ना बाळा. हा तुला आमचे खूप खूप आशीर्वाद आणि खूप शुभेच्छा. ताई इकडे चल, मी माळ बांधून देते. पहिले माळ बांधून घे. आणि दुधाचं खायचं नाही, भात खायचा नाही, पांढरी वस्तू खायची नाही, तेलकट तुपट बंद. हा हे पद्धती माळ घातल्यावर पाळावाचं माळ 8-10 दिवस झाले जेवण पण जात नाहीये. नुसतं थकवा येतोय मला, काहीच होत नाही माझ्याकडून. मी सांगितलं आणि सगळ्यांना जर माझ्या मी ताईच्या टायमाला मला कावीळ झाली होती म्हणून. त्याच्यामुळेच म्हणजे आहे त्याला सायंटिफिक रिझन पण आहे हं. का जेव्हा म्हणजे बाळ पोटात असतं, जेव्हा आईला झालेली असती हं. तेव्हा त्या मुलांना म्हणजे कायम होतच असते ती थोडं जरी हा नाही गे बाई, पण आता आमच्या टायमाला एवढे विलाज असते ना ताई, मी 100 सुया टोचून घेतल्या असत्या बाई, पण माझ्या ताईला नसतं करू दिलं. जानेवारी मध्येच होऊन गेली हा नाही ग. आता परत उद्भवली आणि काहीच नाही. पण गरमीचा आता तोही त्रास आणि हाही त्रास. हा ना गे, लईच वैताग घे. थांब मी तुला ती बरं झालं पप्पा सकाळी सकाळी जाऊन ते औषध घेऊन आले. हा अंदर ती घे लगेच आणि बांध. याच्यात हे पाहिजे, याच्यात काढती मा. आणि ही औषधं पण घ्यायचे. हे औषधं म्हणजे का बरं राहते माहिती आहे का, फक्त पोटातून कावीळ जाण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी राहते. आणि एकदम गळ्याला भिडून बांधायचे हा ताड्या. ही आहे ना याला कसं आहे, याला आयुर्वेदिकच म्हणतात बरं का. हे काहीतरी एकदम पूर्ण पूर्ण गळ्याला भिडून बांधताय एकदम. आणि आता ही हा अशी आणि कावीळ उतरत गेली का ही अशी इथपर्यंत येते. 3ऱ्या दिवशी काढून आणि टाकून द्यायची. असं राहतं. माझ्या लक्ष्मीला तर इतकी घट्ट, आई टोचत ना, आई टोचत ना, म्हटलं टोचू दे बाई. पण 3 दिवसात दाखवली होती मी आपल्या फॅमिलीला नाही, पण. मला आता हे वासाने उलटीचं तर लई त्रास होतो. कारण आपल्या युट्यूब फॅमिलीला पण सगळं लगेच लक्ष्मीचं पण काय वेळेचं सांगितलं होतं. हे आता ताईने एवढी फिट्ट बांधली ना, आता पाती लगेच उतरण. म्हणजे औषधं पण हे बाय दोन्ही विलाज चालू ठेवायचे ताई. आयुर्वेदिक आहे ना, खरोखर त्याचा उपयोग आहे. पण लोक काय करतात, हसतात. नाही पण आपल्याला दरवेळी आता मला तर किती वेळा होतो हा दरवेळेस हा नेहमीच फरक पडतो. गरजच पडत नाही. हा एकदा आम्ही, तू सांगताय आपण शिर्डीला ऍडमिट होतो. शिर्डीला ऍडमिट होते तेव्हा 10 दिवस मी शिर्डीला ऍडमिट होते. माझं रक्त 4 पॉईंट राहिलेलं होतं. ते रक्त मिळत नव्हतं आणि तरी 10 दिवस ऍडमिट राहून एवढी कॉस्टली आम्ही ट्रीटमेंट घेऊन सुद्धा माझी कावीळ कमी झाली नाही. आणि घरी आल्यानंतर हा आयुर्वेदिक उपाय केल्याने फक्त 5 दिवसात मी कव्हर झाली. किती तेव्हा किती डेंजर परिस्थिती झाली होती. हा. हा. चला आता आहे ना तावडे काय केलं आम्हाला खायला. तुम्हाला भेंडी आम्ही नाश्ता करून आलेलो आहे. पण तरी पण जेवण बनवून ठेवलेलं आहे. तुम्हाला जेवायचंच आहे. थोडस फ्रेश व्हा आता, हातपाय वगैरे धुवून घ्या आणि जेवण करा. काय काय बनवलं सांग. मी चपाती, बाजरीची भाकरी, भेंडी आणि काळ्या बटाट्याची भाजी. माझ्या पप्पांना आवडती म्हणून. हा का. पप्पाच्या आवडीचं बनवलं का. बरं बरं चालेल. आता आहे ना आम्ही थोडंसं फ्रेश होतो. पहिले औषध घेऊन टाक बा. पहिले औषध घे, 3 टाइम घ्यायचे ते औषध. हा. आणि थोडेसे असे 2-2 चमचे घ्यायचे. तुला 3 दिवसात ते संपवायचे औषध. हा. 3 दिवसात 2 बाटल्या संपायच्या बरं जाईल. औषध घेतल्यावर आहे ना, तुम्ही तेव्हा सांगितलं थोडंसं चालायचे. हा ना. मिनटं 2 मिनटं व्हायला पण असं इथले इथं चालतं. औषध घेतल्या आडवं झोपायचं नाही लगेच, थोडंसं चालायचं बा असं. सिद्धांत दोन्ही औषधं शाळा कधी भरणार आहे. 1 जानेवारी होऊन गेली. 1 जूनला शाळा भरणार होते. पण आता मोदी साहेबांनी सांगितलं घरूनच शाळा करायची. आता इथंच आईचं डोकं खायचं. स्टडी फ्रॉम स्टडी होम. फ्रॉम आहे ना. स्टडी फ्रॉम होम. नटखटपणा पण घरूनच, अभ्यास पण घरूनच आहे ना. आता लय आई बापाचे लय डोके पिकवतील पोर. शाळेऐवजी घरच्यांचे डोके पिकवायचे. ए साई ते हे कर ना. तुला पास झाला तर तुझ्या बाबांनी गाडी दिली ना. माझ्या बाजूबाने मला गाडी. अरे बाबा त्यांची दिली, त्यांची गाडी दिली ना तुला. माझ्या आजोबांची आठवण येते. त्यांनी हो मला ना. झालं पाहिजे. बरोबर. माझ्या काकांचे, माझ्या पप्पांचे त्या गाडीवरून हात गेलेले. हा ना, आहे की नाही. त्यांच्या आठवण येते. हो बरोबर. एक काम कर,
तू मला चालून दाखव गाडी. मी कधी पाहिलं तुला गाडी चालवताना. बरं आता लगेच. हां दाखव चल, मी तुला लगेच तुझा व्हिडिओ घेते. चल साई. साईला लय आनंद झाला आईला गाडी चालून दाखवायची. पण दाखव चल. थांब साईशा, मला बघू दे. अरे देवा, खाली येऊ दे. पोरं म्हणशील आई आल्यावर बसत नाही, नुसती ब्लॉक काढी ती. पण करू दे. दाखव तैशा सारखा ना तुम्ही, त्याला बाजूला काढू द्या ना. हे बा माझा साईशा 10वी पास झाला म्हणून त्याच्या आजोबांनी गाडी दिलेली त्याला. हा मला येते का नाही पाहू दे. आणि मेन म्हणजे जरी तुला गाडी येत असली तर तावडे कायम नाही द्यायची, कामापुरतीच द्यायची. अगं बा चालवतं ग माझं वासरू. येते पण आहे ना ताई, येवला रोड जवळ आहे बरं. एकदम सावकाश चालू जाय. बाई गाऊनला पाय सारं पीठ लागलंय तावडे. येते का नाही साईला गाडी काय माहिती, पण येते. पण एकदम सावकाश चालायची बरं बाळा. हा आता घेईन बसून. हा एकदम सावकाश चालवायची बरं बाळा. हा येवला रोड आहे, रोड किती चालवतो माहिती आहे ना. हा थोडी गाडी कमी याच्यावर राहू द्यायची, हळूहळू जायचं आणि हळूहळू यायचं. फास्टमध्ये गाडी चालायची नाही. तू फास्ट गाडी चालवली का पप्पाला सांगा याची चावी काढून घ्या आणि निघ मग पायी. हा ताईच्या इथं आहे ना आंब्याचं झाड आहे बरं का, तुम्हाला दाखवते मी. हे बघा काय रे, पाहिलं का किती लय काय रे. आणि ती म्हणे काल आहे ना मम्मी वारं वाहून झालं ना तर लई काय रे खाली पडल्या म्हणजे. आंबे पण निघाले. आंबे हा निघाले. आंबे पण निघाले. आम्ही रात्री खाल्ले. हा ते कुठे गाड्या कुठे दादा पडेल. दाखव रे ती आणि सुद्धा उचलून दाखव. ही एक होती रात्रीची आणि सगळे खाऊन घेतले. जेवणासंग खाऊन घेतले. दाखव लांब होय ना, लांब होय मग मला दिसत. हा हे बा काल आहे ना लय वारा वावदन होतं यांच्याकडं. दिसले हे किती आंबे ताईच्या घरी दारात. हे किती झाड आंबे ना. तर तिने ना सगळे गोळा करून ती म्हणते, सिद्धू म्हणतो ना आई आम्ही याच्या संग खाल्ले. तेव्हा दिसले का वरती खूप लय आंबे आहे ग ताई. तुला हा पेरूच्या झाडाला कुठे थांब. हे बा ताईच्या इथं आमच्यासारखी छोटीशी चूल. हे बा बाहेर माठ. आणि ती आहे ना पहिले भाड्याच्या रूम मध्ये राहत होती. इकडं आले तेव्हा मग हे ना हे छोटं, तेव्हा हे नवीन रो हाऊस चालू झाले होते ना, मग छोटं घेतलं होतं. आणि मग आता घेते मोठं हळूहळू. हे सीताफळाचं झाड आहे, याला बी लई काळ्याला गेले. आणि तेव्हा पेरूला ते तिच्या इथं बी पेरूला लय. हा हे बघ प्रत्येक पाना ते हे सीताफळ. हे थांबशिवून मी दाखवते. हा तेव्हा ₹1 कितीला टाकलेले वरती सीताफळ पण आणि पेरू दाखवते बरं का तुम्हाला मी. बाबू लय ऊन येड्यावाने. हे बा पेरूला पण किती कळायला गेले आहे ना तिच्या इथं. हे शोक आहे ना त्यांना, त्यांच्या पप्पापासून आहे बरं का. त्यांना लय आवडतं. आता ना ताईनी जेव्हा काय जेवण बनवलं, भेंडी, काळा बटाट, नागलीचे पोंगे, त्यांच्या झाडाच्या कैऱ्या, बाजरीची भाकर,
पोळी ह्या बटाट्याची चटणी मी खात नाही ना बटाटे, म्हणून मला नाही टाकेल बरं का. अगं बाई, ही तुमची मांजर आहे का साईश? हो मग आमची मांजर आहे, आमची फॅमिली मेंबर आहे. आता बाई किती गागू राहील, तुम्ही जेवायला बसली म्हणून गागू हा, राहिली रोजचं बा. असंच आहे तिचं. हा आम्ही का? जेवलो ना, आम्ही रोज तिला एक चपाती देतो, लगेच ती आमची. हे बघा, आता आम्ही जेवण करतो आणि ती काय म्हणे, मम्मी घरात बस, माझा सिद्धा कसा बसला. पुढे ये ना, इथं ये ना शोन, ये पुढं ये. आणि ती म्हणे मम्मी घरात बसू. म्हटलं बाई बाहेर किती छान हवा चालू आहे. नको बाई म्हटलं, हे बघ किती मस्त वारं चालू आहे म्हटलं. आणि तिच्या इथं ना हे बघा पुढं ओपन स्पेस आहे, किती झाडं बिडं आहे ना, हे बघ किती सुंदर आहे. तिथं हे बघ झोके लहान पोरांना तुम्हाला दाखवते. हे बघ घसरगुंडी आहे, झोके, म्हणजे हा उन्हाळा पण पानाला दाखवलं ना बघा, कैरीचे याचे किती झाड आहे. हे तिकडं बदाम आहे. मी तर तिला म्हणते तावडे तू पण ब्लॉक काढ. ही खुरसणीची चटणी आहे आणि याच्यात काय होतं, हा बटाट्याची चटणी. आणि बघा हे काळं बटाट, हे वाढ हो तिला पण आणलं वाढू. आणि तेलकट नको खाऊ बरं बाई. आणि ते मोदी साहेबांनी सांगितले ना दागिने करायचे नाही. यावेळी तुला केवढा आरा आणून दिला. जावेची माणूस दागिने हा डायरेक्ट तुला सांगितले ना त्यांनी का दागिने काय हे करायचे, दागिने सगळ्यांनी घ्यायची नाही. तर ह्यावेळी तुला केवढी माळा आणून दिली आम्ही डायरेक्ट. असेच घालायचे आता. नका बाई 2-3 दिवस घाल आणि काढून टाक, उतरून आणि टाकून द्यायची. काटायच्या झाडावर. तुम्हाला तावडे काय रे लय भारी असे ना तू केलं ते मग. माझा लेप आहे ना, हा. माझ्या आईचा आहे, माझा लेप वेगळा आहे. लेप म्हणजे हळद आणि ते टाकलं. नाही नाही हा. नाही, त्याचं एकदम वेगळ्या पद्धतीचं राहतं. तो काय करतो, हा. एकदम बारीक चॉप करतो त्या हा. कैऱ्या. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट हा. आणि कांदा, गावठी मसाला, हा गावठी हा, मसाला. सगळे मसाले. हं. आणि मग त्या एका डब्यात टाकायचे, हा. असे जोराने हिंदळायचे. हा. आणि मग ते जेवणाबरोबर खायचे. आई माझी मग शिदूला करू द्यायचं ना ग ताई. मला हे एवढाले मोठाले पोळी खाल्ले ना, दाता खाली आले का दाताला लय हवा लागती. माझे दात खूप सेन्सिटिव्ह झालेले. माझ्या शिदूला करू द्यायचं ना. आजीला बनवून देणार आहे आता मी जाताना. कांदा पण टाकतो. हा बरं बरं बरं, माझं बाळ लय छान आहे. आता जेवण करतो, ऊन काही एवढं नाहीये तर लगेच निघतो. पण आहे ना ताईला खास काळीची माळ द्यायला आलो होतो ना आम्ही. आता तुम्हाला पण सांगते, कोणी विश्वास ठेवा नका ठेवू, पण कोणाला पण जर कावीळ झालेली असली तर दवाखाना पण करा आणि आयुर्वेदिक उपाय पण करा. आणि कोणाला वाटलं तर खूप हाताच झाले आणि कावीळ काही उतरत नाही तर आमच्या इथं चास धामोरी म्हणून गाव आहे, तिथं काविळीची ती माळ भेटती. तर तुम्ही विलाज म्हणून सांगते, नाहीतर कोणाकोणाचं कसं राहतं बघतात पण, आणि मग म्हणते नाही नाही अंधश्रद्धाचे आणि चुकीचंच आहे नामकं आहे. पण मला माझी आता ही जी मोठी मुलगी तुम्हाला दाखवली ही किती वर्षाची ताई तू? 36ची. आणि दुसरी आहे ती 34 आणि मुलगा 32. तर तुम्ही विचार करा मग एवढा अनुभव आहे बा माझा. मग आता तुम्हाला वाईट कमेंट करायच्या का चांगल्या करायच्या तुम्ही बघा, पण मला वाटतं का आयुर्वेदिक उपाय करावा. चला आता जेवण करतो आणि लगेच निघतो, कारण लक्ष्मी आणि दादा वाट पाहत राहतात. मागं लागले होते एवढं उन्हाचे. म्हटलं नका तुम्ही येऊ नका. पण आहे ना कालपासून थोडंसं वातावरण यांच्याकडं पाऊस झाला आणि हे पण वादळ झालं, पाऊस पण झाला ना, आज पण वातावरण आहे. आता जेवण करतो आणि लगेच निघतो. आणि ताईला म्हटलं तू पण ब्लॉक कर, जर काढले तिने ब्लॉक तर मग तुम्ही लोक सपोर्ट करा बरं का.